महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी या दोघांनी मिळून आज सिलाई मशीनचं वितरण केलेलं आहे। विशेषतः या भागामध्ये आर्थिकदृष्ट्या ज्या मागासलेल्या महिला आहेत त्यांना या निमित्ताने रोजगार मिळावा हा उद्देश आहे। मला राजे मुधोजी राजे यांनी आग्रहाने या कार्यक्रमाकरता येण्याची विनंती केली। आज दिवसभर मी खूप बिझी होतो आणि आता माझ्या पायाचं ड्रेसिंग करण्याकरता 9:30 वाजता डॉक्टरांची टीम घरी येऊन पोहोचली आहे। मला लगेच जायचं आहे म्हणून मी पहिल्यांदा बोलण्याकरता उभा राहिलो। रेडीमेड गारमेंट आणि वस्त्रोद्योग यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे। आज बांगलादेशचा मुख्य इन्कमचा सोर्स रेडीमेड गारमेंट झालेला आहे। यामध्ये डिझायनिंग, शिलाई आणि कपड्याची क्वालिटी आणि त्याच्याबद्दल त्याचा रिझनेबल रेट याच्या आधारावर मोठं मार्केट उपलब्ध आहे। आपल्या इथे मी MSMEचा मंत्री असताना एक ऑरेंज क्लस्टर कामठी रोडला मंजूर केलं होतं। तिथे 1500 महिला काम करतात आणि आता सगळ्या मोठे मोठे ब्रँडला जे शर्ट आहेत ते नागपुरात तयार होतात। आपल्याकडे विदर्भात कापूस पण आहे, कापसाचं जिनिंग प्रेसिंग प्रेसही आहे आणि आपण निघालेला कापूस बांगलादेशमध्ये निर्यात करतो। पण त्या सुतापासून आपण चांगले कपडे, चांगलं डिझाईन तयार केलं तर आपल्या इथल्या लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो। आणि म्हणून लॉयन्स क्लब नागपूर ग्रीन सिटीने महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी दीपक निलावार, प्रशांत पिंपळवार, सतीश राय, रुमेश रेवतकर, अनिल कुमार सिंग या सगळ्यांना या इनिशिएटिव्हबद्दल धन्यवाद देतो। आपले लोकप्रिय आमदार समीर मेघे यांनी या भागाचं चित्र बदलवून टाकलं। कारण ज्यावेळी या भागात मी आलो याच्या आधी परिस्थिती खूप खराब होती, पण त्यांनी निर्णया ठिकाणून निधी आणला। मलाही भारत सरकारच्या CRF मधून अतिशय आग्रह करून त्यांनी आपल्या विकासाकरता निधी मागवला आणि कॉन्क्रीट रोड या ठिकाणी उत्तम बांधले। त्याचबरोबर आपल्या इथे मेट्रो पण आता पोहोचली आणि ती हिंगण्यापर्यंत जाणार आहे आणि या भागाच्या घराच्या किमती पण वाढतात आहेत। फक्त आता रस्त्यावरून अतिक्रमण नका करू, नाहीतर सगळा रस्ता ताब्यात घ्याल तर तुम्हालाच त्रास होईल। त्यामुळे नक्कीच या भागामध्ये थोडे बहुत रस्ते राहिले आहेत, समीर भाऊ नक्की करून देतील आणि त्यांना यात कुठे कमी जास्त मदत लागली तर मी पण जरूर करील। आणि या भागाच्या याच्यात त्यांनी जे उत्तम काम केलं आहे त्याबद्दल त्यांनाही पण मी मनापासून धन्यवाद देतो। आज ज्या विशेषतः 300 महिलांना या ज्या मशीन मिळालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये या रोजगारामुळे एक आत्मविश्वास निर्माण होईल। माझी विनंती आहे की आपण बँकेमध्ये आपलं अकाउंट उघडा, शिलाईचं टर्नओव्हर जमा करा। सध्या 50 लाख लोकांना आपण विदाऊट गॅरंटी लोन दिलेलं आहे आणि मी ज्यावेळी MSMEचा मंत्री होतो त्यावेळी आपण 2.5 कोटी रुपयाचा एक ट्रस्ट तयार केलेला आहे आणि बँक जे गरीब लोकांना, महिला उद्योगपतींना, उद्योग करणाऱ्यांना जे लोन देणार आहे त्याचं इन्शुरन्स काढलेलं आहे। त्यामुळे उद्या जर लोन डुबलं तर त्या ट्रस्टमधून पैसे मिळतात। त्यामुळे बँकांना याला लोन द्यायला काही हरकत नाही आहे। त्यामुळे आपण प्रामाणिकपणे लोन पण घ्या, लोन पटवा आणि आपलं क्रेडिट तयार करत हळू बँकच तुमचं क्रेडिट वाढवणार आहे। आणि याच्या प्रकारे आपला एक फॅशन डिझायनिंगचा स्टुडिओ, स्टिचिंग, डिझायनिंग आणि विशेषतः एम्ब्रॉयडरीच्याही मशीन्स वेगळ्या आहेत। माझ्या शर्टवर ही एम्ब्रॉयडरी, आत्ता एका महिलेच्या ह्याच्यात मी बघितलं की त्यांच्याही पण कुर्त्याला एम्ब्रॉयडरीला सुंदर डिझाईन होतं। आपल्या इथे अनेक महिला ज्या आहेत त्या विशेषतः त्यांच्या ह्याच्यावर निर्णय प्रकारचे डिझाईन्स लावलेले आहेत। माझं की नेता आहे म्हणून माझं ऐकू नका, पण मी स्वतः साड्या तयार करतो आणि एक सोशल प्रोजेक्टमधून धापेवाड्याला आणि टसरची साडी तयार करतो आम्ही।
आणि चिंध्या ज्या तुमच्या आहेत रेडीमेड घरातून गालीचे तयार करतो आणि 7,000 महिलांना आम्ही रोजगार दिलेला आहे. आमची जी टसरची साडी आहे ती 12,000 रुपयाला एक आहे, पण आम्हाला दाखवायला नाही, एवढी वेटिंग लिस्ट आहे. तुम्ही मध्ये बघितलं असेल सोशल मीडियामध्ये की माझ्याकडे हेमा मालिनी आल्या होत्या आणि त्या 7 साड्या विकत घेऊन गेल्या त्या. आणि अजून एक ॲक्ट्रेस आहे, आता आमचं पुढच्या महिन्यात उद्घाटन आहे धापेवाड्याला, तसंच वाशिमला आणि बेल्याला आणि पाचगावलाही आमचा एक प्रोजेक्ट आहे. तिथे जी कतरण निघते त्याचे उत्तम गालीचे तयार झाले आहेत आणि त्यातून खूप महिलांना रोजगार मिळालेला आहे. विशेषतः उत्तम क्वालिटी तयार केली तर मिळेल. आम्ही एक साडी तयार केलेली आहे, ती केवळ 400 रुपयात आहे आणि कॉटनची साडी आहे. पण मला माहिती आहे की महिलांना किती चांगल्या क्वालिटीची साडी स्वस्तात दिली तर त्यांना समाधान नाही होत. जोपर्यंत 3-4 हजार रुपये जात नाही पर्सनली तोपर्यंत चांगली साडी घेतल्याचं समाधान मिळत नाही. पण जी साडी आहे ती 2-3 हजाराची आहे, पण आम्ही सामाजिक काम करत असल्यामुळे ती साडी 400 रुपयात देतो. धापेवाडा टेक्स्टाईलची साडी आहे. त्यामुळे यात अनेक टेक्स्टाईल डिपार्टमेंटच्या योजना आहेत. तुम्ही सगळ्या महिला एकत्र झाल्या तर समीर बेगेंना एकदा मी हा प्रकल्प पाहायला बोलवीन आणि त्याने तसा प्रकारचा प्रकल्प इथे जर केला तर इथल्या हजारो महिलांना रोजगार मिळेल. आणि विशेषतः आता कालच आमचं पाणी परिषद झाली, त्याच्यामध्ये दुपट्टे तयार झाले होते कॉटनचे, खूप सुंदर, सगळ्यांना आवडले. नाना पाटेकर होते, त्यांनाही खूप आवडला. हे सगळे दुपट्टे धापेवाड्याच्या विणकरांनी तयार केले. आता खापा, धापेवाडा या सगळ्या ठिकाणी आपण हे ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलं तर तुमचा रोजगार तुम्हाला खूप चांगला मिळेल, मार्केट पण मिळेल, पण क्वालिटी उत्तम पाहिजे. 101% गुड क्वालिटी, गुड ब्रँडिंग, डिलिव्हरी ऑन टाईम आणि त्याचबरोबर योग्य मार्केटिंग. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना या व्यवसायातून यश मिळो, आपल्या पायावर आपण सगळेजण उभं राहाल अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आणि लायन्स क्लब नागपूर ग्रीन सिटी यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.